him and almost worship him with that. So many hatha yogis we find that they are doing that kind of tapas. हम्म, की ज्याच्यामध्ये शारीरिक स्तरावरच्या तपामध्ये सुद्धा दे शो एक्स्ट्रा ऑर्डिनरी काइंड ऑफ स्ट्रेंथ. शारीरिक स्ट्रेंथ म्हणजे मी असे पण प्रयोग बघितलेले आहे की स्वतःच्या दाढीनी भरलेला ट्रक तो हठयोगी ओढून नेतो. सो दॅट इज काइंड ऑफ ट्रिमेंडस स्ट्रेंथ. किंवा स्वतःच्या छातीवरून एखादा हत्ती घेऊन जातो. किंवा लास्ट टाइम ऑल्सो आय मेन्शन्ड इट, देर आर पीपल हू कॅन रिअली काचा खातात किंवा आयर्न filings they eat. So this kind of tapas is really more of a show in order to see that people appreciate you, recognize you, आपला मान सन्मान वाढेल. आणि म्हणून सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैवयत. आणि याच्यामध्ये पाखंडच जास्त असतं, दंभ असतो जास्त, पाखंडच जास्त असतं. आणि त्याच्यामुळे क्रियते तदिहम प्रोक्तम राजसम चलम अध्रुवम अशा प्रकारचे जे तप असतं त्याला राजसिक तप असं म्हणतात. आणि ते चलम अँड अध्रुवम ते अस्थिर असतं, अनिश्चित असतं. त्याचं जे फल असतं ते क्षणभंगूर असतं. चलम अध्रुवम. सो इट इज a transitory kind of benefit that they get by way of appreciation from the people and by way of getting some name and fame and all that, and which last only for some time, and mainly it doesn't help you in your spiritual goal. It is a kind of worldly goal that you achieve through such kind of tapas. जे अशा प्रकारचं जे तपस असतं त्याच्यामध्ये एक प्रकारे भौतिक स्तरावरच्या फायदे फार फार तर तुम्हाला होऊ शकतात. कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिक स्तरावरचा फायदा तुम्हाला होत नाही. आणि रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातली एक असं कथा सांगतात की रामकृष्ण परमहंस एकदा कलकत्त्याला गेलेले होते. आणि कलकत्त्याला जायचं झालं, दक्षिणेश्वराहून कलकत्त्याला जायचं असेल तर तुम्हाला बोटीनी गंगा पार करावी लागते. हुगळी रिव्हर म्हणतात त्याला, ती पार करावी लागते. and then you go to Calcutta, and so he went to Calcutta to one of his disciples house and stayed there for up to evening, and then he came back. By the time he came back, there was a lot of rain and the whole river was flooded. पूर आला होता हुगळीला आणि त्याच्यामुळे ती नाव जी होती ती इकडून तिकडे जाणार नव्हती. त्यामुळे so he was stuck up on this side, and so Ramakrishna Paramahamsa sat there under a banyan tree and was doing some meditation, was doing Manas Puja of Kali. काली पूजेच्या तिथे फार पर्टिक्युलर होते. तर आता जाणं शक्यच नव्हतं म्हणून मग त्यांनी तिथेच बसून मानसिक पूजा सुरू केली. त्यावेळी तिथे एक असा हठयोगी आला आणि ते म्हणाला की अरे तुम्ही रामकृष्ण परमहंस ना, मी तुमचं बरंच नाव ऐकलेलं आहे, तुम्ही त्या काली मातेचे मंदिरामध्ये पुजारी आहात, तेच तुम्ही ना? तर रामकृष्ण परमहंस मान डोलवली की हो, तोच तोच मी म्हणून. तर ते म्हणाले की मग तुम्ही इथे का बसलेला आहात? तर म्हणाले इथे दुसरं काय करू, आता गंगेला जर पूर आलेला आहे आणि नाव तिकडे जात नाही तर आता काय करणार, म्हणून मी इथे बसलेलो. म्हणाले मग कसले आलात तुम्ही मोठे योगी, आय विल शो यू. आणि म्हणून तो हठयोगी खरोखरच त्या गंगेच्या पाण्यावरून चालत पलीकडे गेला. He actually walked over the surface of water and he went on the other side and he waved to Ramakrishna Paramahamsa, and then again he came back walking and stood. त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठा अभिमान होता आणि गर्व होता एक प्रकारचा. and he stood there. He said, look, I did tapas for 12 years to get this siddhi. ही सिद्धी जी मला मिळालेली आहे पाण्यावर चालण्याची, ही सिद्धी मिळवण्यापेक्षा 12 वर्ष मी तपस्या केलेली आहे. Then Ramakrishna Paramahamsa very calmly asked him that, do you know what is the value of your tapas? तुझं हे तपाचरण केलंस त्याची किती किंमत आहे असं तुला वाटतं? व्हॉट आर यू सेईंग, व्हॅल्यू ऑफ माय तपस? म्हणाला मी सांगतो तुला, तुझ्या तपाची व्हॅल्यू 2 पैसे आहे, 2 पैसे. बिकॉज एनीबडी
he pays 2 paisa to the boatman and goes from this shore to another shore. Hmm. Only in extraordinary circumstances you can't go. These are only sometime when the flood comes, you may be stuck up. But otherwise, 2 paisa you give to the boatman. You spend 12 years of your life only to walk on the surface of water. What did you get out of it? ही 12 वर्ष जर तू परमेश्वराचं नाव घेतलं असतंस, जर परमेश्वराची सेवा केली असतीस, तर कदाचित यू कुड हॅव रीच द अल्टिमेट गोल. तुला परमेश्वराचा साक्षात्कार झाला असता. केवढी वर्ष तू फुकट घालवलीस या तपामध्ये, आणि काय मोठं मिळालं? तू या पाण्यावरून चालतोस, लोक टाळ्या वाजवतील, एकदा टाळ्या वाजवतील, दोनदा टाळ्या वाजवतील, 5 वेळा तुला बघतील, आणि नंतर म्हणजे हा वो साधू है, वो चलता है, पानी के ऊपर से चलने का आदत है उसको, ठीक आहे ठीक आहे. खूप काही मोठं त्याच्यामध्ये तुला मिळालं. सो दॅट इज द थिंग, दॅट इज प्रिसाइसली व्हॉट इज रिटन इन दिस, की अशा प्रकारचं जे तपस असतं ह्याला राजसिक तपस असं म्हणतात. आणि यामुळे भौतिक प्रसिद्धी, मान सन्मान ह्याच्याकरता याचा थोडा बहुत उपयोग होतो, परंतु आध्यात्मिक दृष्ट्या याची जी व्हॅल्यू आहे तसे रामकृष्ण परमहंस सांगितलं त्याप्रमाणे जवळजवळ शून्यच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. सो दॅट इज दी राजसिक तप. The tamasic tapa is still worst. So when tamoguna dominates in one's character and when he does tapas, such a person, म्हणजे जे अघोरी वगैरे लोक असतात, त्यांचं तप हे तामसिक तप प्रकारचं असतं. ते कसं असतं? मूढग्राहेण आत्मनो यत पीडया क्रियते तपः परस्योत्स परस्यो उत्सादनार्थम वा तत्तामस मुदारुतम, तत्तामस मुदारुतम. सो मूढग्राहेण आत्मनो म्हणजे पीपल हु आर रिअली मूढ, म्हणजे मूर्ख जे लोक असतात, अशा प्रकारचे जे हठयोगी असतात, हठसे, सो those who do not know anything about spirituality, those who do not know really the goal of their life, and therefore he calls them mood. Yat pidaya, they think that torturing the body itself is tapas. There are people who torture the body very much. We are also seeing such people. Self beating, मोठा असा चाबुकानी स्वतःला खूप मारून घेतात, आणि असे वळ सुद्धा त्यांच्या शरीरावर दिसतात चाबकाचे. सो दे थिंक दॅट दे आर डुईंग ग्रेट तपस. किंवा टाचण्या वगैरे टोचून घेणं शरीरामध्ये, जिभेमध्ये, अशा प्रकारचे अघोरी कृत्य करणारी लोक असतात. आणि परस्य उत्सादनार्थम, दुसऱ्याला त्रास देण्याकरता, दुसऱ्याचा नाश करण्याकरता सुद्धा असं अघोरी तप केलं जातं. सो वी इन अवर विलेज वी यूज टू नो अबाउट पीपल, म्हणजे मूठ मारणे, करणी करणे, अशा प्रकारचे सुद्धा लोक असतात की जे अघोरी विद्या जाणतात, आणि त्याच्यात फक्त उद्देश दुसऱ्याला खूप त्रास देणे असा असतो. सो दोज हू डू तपस इन ऑर्डर टू torture themselves, their own body, and also to torture others in one way or the other. तात तामसम उदाहृतम, अशा प्रकारचं जे तपस असतं, that tapas is known as tamasic type of tapas. So these are the 3 types of tapas. So शारीरिक, मानसिक आणि वाचिक ही पहिल्यांदा 3 तप सांगितले गेली. आणि यातलं प्रत्येक तप हे सात्विक असू शकतं, राजसिक असू शकतं, तामसिक असू शकतो. सो तपस कुड बी ऑफ व्हेरियस काइंड्स and it depends upon the type of guna, that is sattva guna or rajo guna or tamo guna, which is involved in the character of the person, and accordingly he will get the fruit of that tapas. Okay, so that is the thing which has been told in as far as tapas is concerned. Now he is going to talk about danam.
तपनंतर दान या विषयाविषयी आता भगवान सांगणार आहेत. सो नाउ तप, दान, यज्ञ, these are all the things which are done for spiritual purposes, really speaking. They are meant for achievement of spiritual goal, for better kind of life, and that is why they have been discussed here. But while doing so, if you don't take care, if you don't observe whether it is sattvic, rajasic or tamasic, then the goal, you do not achieve the spiritual goal, and it may not be really good for your life. That is why this discussion has come up. म्हणजे आपण तप करू तर ते तप करत असताना जर सात्विक असेल किंवा राजसिक का तामसिक आहे किंवा दान सुद्धा सात्विक आहे, राजसिक आहे का, all kinds of dana giving may not be good at all. That is what has been discussed here. So when we give something, आपण जेव्हा दान करतो तेव्हा ते विचारपूर्वक दान केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे not haphazardly, not at the spur of the moment you just give something. That is the first thing which we have to know as far as giving or dana is concerned, charity is concerned. And Swami Vivekananda always used to say that it should be service and not charity. If you want benefit at the spiritual level, and that is also because Ramakrishna Paramahamsa, one day when he was sitting in satsanga and एक धर्मग्रंथाचं वाचन तिथे होत होतं आणि त्या धर्मग्रंथामध्ये असं लिहिलेलं होतं की जे आपण अनेक वेळा ऐकतो सुद्धा की जीबेर दया, जीवावर दया करा, अशा प्रकारचं ते वाक्य होतं. आणि ते वाक्य ऐकल्याबरोबरच रामकृष्ण परमहंस समाधी अवस्थेमध्ये गेले. He went into trance. That is how he used to go to trance many times, even during the discussions of the scriptures. He went into trance and then he came back after some time and he said, no, no, this is not correct. Jiber daya is not correct. Jiber seva. जीवावर दया करा हे बरोबर नाहीये, जीवाची सेवा करा हे बरोबर आहे. सेवावृत्ती असली पाहिजे, दयावृत्ती असता कामा नये. कारण जेव्हा आपण दया म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये आपला जो अहंकार आहे त्याला बळ मिळत असतं. आपण कुणावर तरी दया जेव्हा करतो तेव्हा आपण असं म्हणतो की त्याच्याकडे ती वस्तू नाहीये, माझ्याकडे आहे, आणि म्हणून बिचारा त्याला मी मदत करतो. सो यू आर पुटिंग युअर सेल्फ ऑन हायर पेडेस्टल and the one to whom you are doing the charity, he is on the lower pedestal, and therefore you give as a charity. Okay, but then spiritually speaking that inflates your ego. याच्यामध्ये तुमचा जो अहंकार आहे की बघा मी मदत केली त्या बिचाऱ्याला, मी त्याला मदत केली, तो गरीब होता, तो भुकेला होता, त्याला मी मदत केली, त्याला तो चॅरिटी. म्हणून दयेचा भाव जिथे असेल तिथे अहंकार कुठेतरी डोकावत असतो. जिथे सेवेचा भाव असेल, when you are talking about service, then you put the person whom you are serving at higher pedestal. ज्याची तुम्ही सेवा करता त्याला तुम्ही उच्च स्थानावर ठेवता and you take the lower position when you are a servant, when you do the service. And that is why Swami Vivekananda used to say, serve man and also thank him that he has given you chance to serve. Because by doing that you have gone a step ahead in the spiritual life. की तुम्ही दान केल्यामुळे, तुम्ही सेवा केल्यामुळे, सो उत्कृष्ट प्रकारचं दान म्हणजे सेवा आहे. हे आपण जनरली व्हॉट वी फील इज दान मीन्स गिव्हिंग मनी. दॅट इज द जनरल थिंग विच वी टॉक अबाउट. की दान म्हणजे काय की पैसे देणे, टू डोनेट समथिंग अँड डोनेट इन कॅश ऑर काइंड ऑर समथिंग, दॅट इज द मेन थिंग. पण खरं म्हणजे तेवढंच दान असतं असं नाही. तर अन्नदान हे फार मोठं दान मानलं गेलेलं आहे. नंतर सगळ्यात चांगलं दान जर असं म्हणायचं असेल तर ज्ञानदान हे सुद्धा फार मोठं दान आहे. इफ somebody is illiterate and if you go and teach people who are illiterate, if you spend some time with them, teach them, it is a great dana, it is great giving. That is the best kind of giving which you can have. त्याला ज्ञानदान असं आपल्याला म्हणता येईल. किंवा
अशी एखादी संस्था असेल की ज्या संस्थेमध्ये पुष्कळ प्रकारच्या सेवेचे प्रकल्प आहेत, त्या संस्थेला आपला वेळ देणे, to give time for service itself is very great dana. Hmm. You give time, your own time. So dana doesn't mean only giving money. It can mean whatever you have really and whatever you can contribute to others so that they can be elevated from their position. त्या सगळ्याला आपण दान असं म्हणू शकतो. So dana is not only giving money. That is the first thing which we have to understand. That is why in this 20th verse he says, दातव्यमिति यद दानम दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम श्रुतम. So many beautiful things Lord Krishna has told in this particular verse. दातव्यमिति तद्दानम यद दानम. दातव्यमिति, it is my duty to give. म्हणजे आपलं धर्मशास्त्र नेहमी हेच सांगत असतं की तुमची जी मिळकत असते त्यातला थोडा भाग सोसायटीला देणं, गरजवंतांना देणं, हे खरं म्हणजे तुमचं कर्तव्य कर्म आहे. दातव्यमिति, it is your duty to give. Almost in all religion, even in Islam also, they have got a law that if your income is so much, 1% or 2% of your income, you must donate to some good cause. दातव्यमिति, you must give. So हे धर्मकार्य आहे आणि हे जाणून पहिली गोष्ट म्हणजे दान केलं पाहिजे की यू आर नॉट डुईंग समथिंग, यू आर नॉट ओब्लाइजिंग द पीपल बाय गिव्हिंग. दॅट थिंग शुड बी टेकन आउट ऑफ द माइंड की मी काहीतरी देतोय म्हणजे मी फार मोठे उपकार समाजावर करतोय किंवा दुसऱ्या कोणावर करतोय. उपकाराची भाषा अजिबात म्हणून दीयते अनुपकारिणे की मी फार मोठे उपकार. सो पीपल गिव्ह अँड देन 10 times they tell that I have given 1 lakh to such and such organization. ओके. अँड खूप ढोल ताशा बडवून आपण केलेलं जे दान आहे ते सगळीकडे पसरवणं हेच त्यांची जास्त इच्छा असते. सो दिस इज यू वॉन्ट रिटर्न इन 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 by way of praise and all that. So the dana should be, nobody should even know that you have done that. Okay. अनुपकारिणे, की तुम्ही फक्त द्या, त्याच्यामध्ये कसली अपेक्षा ठेवू नका. दातव्यमिति यद दानम दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम श्रुतम. दान देताना या 3 गोष्टीचा विचार केला पाहिजे. असं फेकून नाही दान दिलं पाहिजे. देशे, प्लेस वेअर यू आर गिव्हिंग. काले, द टाइम ऑफ गिव्हिंग. अँड पात्रे, जो मनुष्य ज्याला तुम्ही दान करताय तो ते त्या दानाकरता पात्र आहे का तुम्ही कुपात्री दान करता. कुपात्री दान हे खरं म्हणजे पापकर्म आहे असं मानलं जातं. इट इज नॉट बाय गिव्हिंग यू ऑलवेज गेट some kind of पुण्य or it's a virtue. No. कुपात्री दान होऊ शकतं. तुम्ही यू आर गिव्हिंग मनी टू somebody who some beggar or somebody and you feel that oh you have helped him, but then he goes to the bar and drinks or he uses it for purchasing the drug, and then you are also responsible in what he has done. If you would not have gone money, he would not have been able to take those drugs. He would not have been able to get intoxicated. So हे कुपात्री दान झालं. So you should assure that you are giving money or whatever you want to offer to the right person for right purpose. म्हणजे एखादा गरीब विद्यार्थी असेल, तो शिकू शकत नसेल तर त्याची फी तुम्ही दिलीत तर दिस इज सत्पात्री दान. Yes, you are giving to the deserving people, but you have to see that he is using it for educational purpose only and not with your money he enjoys films and all that. So these are the things which are very important. देशे कालेच पात्रेच, कुठे देताय तुम्ही, कशा करता देताय तुम्ही, what kind of
now, there are people who are giving lot of money even to the ISIS like organizations, की ज्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत, आणि ते सुद्धा असं म्हणतायत की हे आम्ही धर्मकर्मच करतोय, आणि त्यांच्याकडनं पैसा घेतला जातो की हे अल्लाचंच काम आहे, हे देवाचंच काम आहे, हे धर्माचंच काम आहे. आणि म्हणूनच सो दे फील दॅट दे आर गिव्हिंग टू फॉर सम काइंड ऑफ रिलिजियस work. Okay, and you know how ISIS is working, how terrorists are working. They are thinking that they are doing God's work, but they are killing the people. And we know all about it. So हे कुपात्री दान आहे. So you have to know. And kale, you should give the whatever you want to give at the right time also. When it is most needed, you give. तुम्ही 1000 लोकांना जेवण घातलं, आपण पार्टी दिली समजा एकीकडे, त्याला दान नाही म्हणता येणार. ऑलरेडी दे आर व्हेरी रिच पीपल, ऑलरेडी दे आर टेकिंग. तुम्ही भुकेलेल्या जर लोकांना तुम्ही अन्नदान केलं, when they are hungry, so during hunger, now for example, when those thousands and thousands of laborers were suffering, they were on the street, they had no food, they had no work, miserable people. So at that time, that was the time to help. म्हणून त्याला काले असं म्हटलं पाहिजे. So that was the time to help. And what was the desha? Where those people were staying at that time. Wherever it was needed. Yeah, and even now, there may be many such laborers who are suffering. Neither they can go back to their house, nor they can continue where they are, and they don't have food. So this is the time to give what is known as अन्नदान. या काळामध्ये जर तुम्ही अन्नदान केलं तर ते खरोखरच दान होईल. So these three things, very important things, have been told by Bhagwan for giving. म्हणून दान करीत असताना ते पहिली गोष्ट ते विचारपूर्वक केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यावर उपकार करतोय या भावनांनी नाही केलं पाहिजे. हे दान करणं हे माझं कर्तव्य आहे. दातव्यमिति यद्दानम, इट इज माय ड्युटी टू डू इट. आय एम नॉट ओब्लाइजिंग एनीबडी. या भावनेने ते केलं पाहिजे. आणि देश काल आणि त्या ज्याला दान केलं जातं त्याची पात्रता हे बघून ते दान जर केलं असेल तर दॅट इज नोन ॲज सात्विक दानम. तद्दानम सात्विकम स्मृतम. So that kind of donation, that kind of service is really satvika jnana, satvika dana. Now again, rajasika type of dana, tamasika type of dana has been discussed. Yattu pratyupakarartham फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानम राजसम स्मृतम. बरेचसे लोक देतात पण देण्यामागे उद्देश असतो. I have this experience because I was working in Vivekananda Kendra, and when we would go to very rich people, they will say, तुमच्याकडे ते ATG आहे ना तुमच्या संस्थेला. ATG means you get exemption from the tax if you donate. So I will donate to you because I am getting exemption from the tax. I have got a lot of money, but I will not give. So some sort of return is expected in that. So people give, but we will give with some sort of expectation. Even for the सेवाभावी संस्था असतात त्यांना सुद्धा ते दान दिलं जातं, ते अशा प्रकारेच दिलं जातं. आणि प्रत्येक they tell that I will donate lakhs of rupees for your building, परंतु माझं नाव तिथे पाहिजे. The building should be in my name or my father's name. This is again expectation of fruit. You want your name. म्हणून आपण बघतो बरेच वेळा इथे, मला कधी कधी हसायला येतं की मंदिर हे बिर्ला मंदिर असतं. मंदिर शुड बी फॉर गॉड, बट देन
the name of the person becomes more important. It is known in the name of the person who has built it, and not in the name of Lord. That is very funny. So that kind of return is expected, and such dana is known as rajasam srutam. So yattu pratyupakarartham, की त्याच्यातून काहीतरी आपल्याला परत मिळेल, ऍटलीस्ट बाय वे ऑफ appreciation, by name or fame. And there are people who used to ask also that if we donate so much, what are we going to get out of it? आपकी कोई पहुंच है क्या उधर ऊपर? आप बहुत से लोगों के पास जाते हैं. So can you put a word for me or for my business? Many ministers and all that. Now this is something pratyupakarartham. Okay, so this is rajasic type of dana, which is given, money is given, or service is given, or even teaching is given, with expectation that I will get appreciation, I will get name and fame, I will get some other benefits. So with such expectation, with when it is diyate cha parikrishtam tad danam rajasam smृतम. So अशा प्रकारचं जे दान असतं ते राजसिक स्तरावरचं दान आहे. आणि तामसिक स्तरावरचं दान अदेशकाले यद्दानम अपात्रे च अभ्यश्च दीयते असत् कृतमत्वज्ञानम तद्दानम तामस तामसम सुदुरात तत्तामसमुदारुतम तत्तामसमुदारुतम. So all kinds of, when the giving is with is for the negative purpose, then हे तामसिक टाइप ऑफ दान आहे असं म्हटलं पाहिजे. व्हेरी स्मॉल एक्झाम्पल ऑफ दॅट इज, मेनी टाइम्स द पेरेंट्स फील that they are giving smartphones to their children, and what kind of things are available now on phone, and whether it will help him to go in a better way for better life, or it will degrade him. We don't think about it. मेरे लड़के के पास स्मार्टफोन है, बस X के पास है, Y के पास है, and then the boy comes and he says that everybody in my class has that smartphone, and it becomes a question of prestige to you, and you don't bother as to how it will affect your child psychologically, and maybe it will be a cause of degradation. All sorts of things which are available on the phone. I need not describe that all. And if at such a small age, if these boys are getting, you know, even few days back, there was a game called Blue Whale, and many such things have come. And there were there were incidences that boys really committed suicide by playing those games. Now, if you are giving such things to the children, even to the small boys, even this is not. This is, I would call it tamasika type of dana only. Adesha kale. हा काळ आहे का त्याला द्यायचा? If you are giving smartphone, should be a grown up person. He should know what is good for him, what is bad for him. So if you are giving at an age, हा त्याचा अदेश काल आहे. It is not the correct time for him to have those electronic gadgets which he can misuse unconsciously, because he doesn't know his own good or his own bad. So it will be kupatri dana. It will be a tamasika type of dana. So now the dana which is given out of hatred also sometimes, की पैसा आपण भिकारी जर खूप मागे पडला तर पैसा फेकतो आपण त्याच्यावर, घे एकदाचा कटकट्या, चार शिव्या पण घालू. सो this type of dana is also a tamasika type of dana. So the giving which is through hatred, the giving
which is not in the right spirit, not at the right time, and to most undeserving kind of person, कुपात्री दान, अशा प्रकारचं दान असतं ते तामसिक दान आहे असं म्हटलं जातं. सो थ्री टाइप्स ऑफ tapas we have seen, three types of donations or dana we have seen, and they are all either satvika, rajasika or tamasika. Now we see 23, which appears to be a sudden type of thought, which is transformative thought. एकदम काहीतरी वेगळ्या प्रकारचा विचार आल्यासारखा आपल्याला याच्यामध्ये दिसतो. And at the outset it looks almost out of place right now, but we shall discuss about this now. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृताः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. So now all of a sudden Lord has said, Om Tatsaditi Nirdesho Brahmanaha. Brahman is indicated by these three words, Om Tat Sat Iti. Om Tatsaditi Nirdesho Brahmana Trividha Smrta. So these are three indicators of Brahman. Brahma, the ultimate reality which is known as Brahman, त्या ब्रह्माचा निर्देश करण्यासाठी हे तीन मंत्र आहेत. कोणचे? ओम, तत् आणि सत. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृताः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुराः. So he says that in the beginning of the universe, or you can say during the cosmic dawn, in the beginning of the universe, the Brahmanas, the Vedas, and the Yajnas were created by the Lord in the beginning of the universe by Brahman itself. So, Om Tat Sat, this has been declared as the triple appellation of Brahma, who is truth, consciousness and bliss. सच्चिदानंद स्वरूप जे ब्रह्मा आहे त्यांनी ओम तत्सत यानी ते निर्देशित होतं. By that, where the Brahmans, the Vedas, as well as the sacrifices created at the cosmic dawn. Now this is, we were discussing about three kinds of Shraddha. We were discussing about three kinds of tapas, three kinds of yajna, and three kinds of dana. Now all of a sudden, why is discussing about Brahman, Om Tatsaditi Nirdesha, Om Tatsat या मंत्राने ब्रह्माचा निर्देश होतो आणि ब्राह्मण नंतर वेद आणि यज्ञ या सगळ्या संकल्पना ब्रह्मातूनच त्या निर्माण झाल्या सगळ्या जगतामध्ये at the beginning of the universe. So this is the statement which he has made. Now what is the significance of this? Now really speaking, the significance of this is the yajna, dana, tapa किंवा श्रद्धा, all this may be satviki, rajasika, tamasika. That discussion we have done. But even if it is satvika also, it is in the realm of the gunas. It is in the realm of prakriti only. म्हणजे श्रद्धा सात्विकी असेल, तुमचं दान सात्विकी असेल, तुमचं तपस सात्विकी असेल, तुमचा यज्ञ सात्विकी असेल, परंतु तो आहे प्रकृतीमध्येच. Because so long as you are in the realm of gunas, you are in prakriti only. Now, with this particular shloka and the next two slokas, the Lord is telling how to go beyond prakriti. साधना जी असते ती प्रकृतीच्या पार होण्यासाठी असते. So even if you have satviki shraddha,
even if you do Satviki Dan all the time, Satviki Yajna, almost the Sattva Guna will be there with you. And we have seen in Gunatraya Vibhaga Yoga, we have seen that Sattva Guna also binds you finally. It is a kind of bondage. Though the bondage is very soft kind of bondage, bondage is full of light, bondage of knowledge. Knowledge itself is a bondage. सत्वगुण हा प्रकाशमय आहे, सत्वगुण हा ज्ञानमय आहे. त्याच्यामुळे सत्वगुणाचं जे बंधन आहे ते प्रकाशाचं बंधन आहे, ते ज्ञानाचं बंधन आहे, पण तरी सुद्धा ते बंधनच आहे. तुम्हाला या सगळ्या बंधनाच्या जर पलीकडे जायचं असेल, तुम्हाला जर प्रकृतीच्या पलीकडे जायचं असेल, तर काय करायला पाहिजे हे आता भगवंत आपल्याला सांगतायत. सो हाऊ डू वी बिकम गुणातीत, not confining ourselves to only the discussion of tamas, rajas and sattva. This discussion was very much important because we are doing donations, we are doing some kind of tapas, some kind of sadhana. So it is our duty to check whether whatever we are doing in the name of sadhana, whether it is sattvic, rajasic or tamasic. And if it is tamasic, we should transfer it to sattvic. If it is rajasic, we should transfer it to sattvic. There is no doubt about it. That is very much required. की आपण जी साधना करतोय, ज्या प्रकारचं तपस आपण करतोय, ज्या प्रकारचं दान आपण करतोय, ज्या प्रकारचा यज्ञ आपण करतोय, any kind of yajna, any kind of sacrifice which you are doing, whether it is सात्विकी, राजसिक और तामसिक, हे तपासून पाहणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यात काही शंकाच नाही. आणि ते जर तामसिक असेल किंवा राजसिक असेल तर त्याचं सत्वामध्ये परिवर्तन करणं हा सुद्धा साधनेचा एक भाग आहे. परंतु खरी साधना गुणातीत होणे हे आहे. and that is what now Lord is going to explain to us. You have to go beyond the gunas, and for that he is now telling about the origin of the universe and about that sacred mantra which is called as Om Tat Saditi. We know that every adhyaya of Bhagavad Gita ends with this sacred mantra, Om Tat Saditi. Srimad Bhagavad Gita Su Upanishadsu Brahma Vidyayam Yoga Shastre Shri Krishna Arjuna Samvade, and then Gunatraya Vibhaga Yogo Nama किंवा श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोध्याय. So Om Tat Sat, this is the most sacred mantra which he is talking about, and this sacred mantra should be chanted always. That is what Lord is going to say. If you are engaging yourself in any kind of yajna, in any kind of dana, in any kind of tapas, in any kind of sadhana, if you want to go beyond the trigunas, if you want to really evolve spiritually, then this is the mantra which he has given, the most sacred mantra. Om Tat Saditi Nirdesho Brahmanas Trivida Smrtaha. So these are the three mantras, you can say. Om Tat, Tat means that, and Sat means the real. Something which exists is known as Sat. Because we know that Brahman itself is called as Sat Chit Ananda Sarup. Sat existence, Chit consciousness, Ananda bliss. So Brahman itself is existence, knowledge and bliss absolute. That is how we talk about Brahman. So Sat actually is Brahma Nirdesha. And Om, we know that it is Brahma Nirdesham. Vedaमध्ये, Upanishadaमध्ये, Patanjali Yoga Sutraमध्ये, we know that Brahman being Nirguna Nirakara, Brahman being beyond all concepts, it is impossible to describe Brahman. ते अनिर्वचनीय आहे. ब्रह्मन अनिर्वचनीय आहे. शब्दांच्या पलीकडचं आहे, विचारांच्या पलीकडचं आहे, सिद्धांतांच्या पलीकडचं आहे. So the only way in which Brahman can be indicated is Om.
म्हणून ओम इति एकाक्षरम ब्रह्म असं वेदांमध्ये म्हटलेलं आहे. ओम इति एकाक्षरम ब्रह्म. इफ यू ब्रह्माचा जो निर्देश करायचा झालेल, इफ यू वॉन्ट टू टॉक अबाउट ब्रह्मन, ओनली वन वे इज say om, and that is Brahman. Okay. In the same way, Sat, that we can talk about Brahman only as that. Hmm. What do you mean by talking about Brahman as that? Tat, te. What do we mean when we say how te किंवा that indicates Brahman? जे हे नाहीये ते आहे. We are aware, or we in our concepts only this comes, this, that is this word, our own life, our own body, our own mind, whatever comes in the realm of our own knowledge is only this. Whatever is beyond is that, and that is Brahman. म्हणून त्याला तत् असं म्हटलं जातं. आणि म्हणून तत्वमसी श्वेतकेतो असं त्यांनी सांगितलेलं. यू आर दॅट. That is something which is beyond concept, that is something which is beyond knowledge, that is something which is absolute reality, and that is why it is called Brahman. Okay, so Tat is another mantra for Brahman. And Sat. So Om, Tat, Sat. These are the three sacred words for indicating Brahman. And now Lord is telling us how to use these sacred mantras, how we can use Om, we can use Tat, we can use Sat while performing any yajna, while doing any dana, or while doing any kind of tapas. If we do that, then it takes us beyond the trigunas. If we are interested in going beyond Prakriti, if we are interested in realizing the self, realizing the Atman, realizing the Brahman, realizing the highest reality, the Lord Himself, which is within us, then whatever we are doing in the name of Yajna, Dana, Tapa should be preceded by Om or Tat or Sat, because that was that in the beginning of the universe itself. When God created the whole universe, आणि म्हणूनच हे युनिवर्स सहयज्ञा प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती, हे सगळ्या the whole universe, the creation of the universe was a great yajna which was performed by Prajapati himself. Prajapati, he is the head of the whole creation. And the process of creation itself was a great yajna. It was for a certain purpose that this yajna was done. Okay, so in the beginning of the universe, when the Lord created the universe, the yajna was performed by he created Brahmana, Stena Vedanscha, Yajnascha Vihita Pura. त्यावेळे जे यज्ञ होते, ज्या वैदिक ऋचाच होत्या, जे वैदिक मंत्र होते, आणि ते मंत्र म्हणणारे जे ब्राह्मण होते, they were doing that yajna for the sake of the universe itself. It was not for individual self, not even for going to moksha or for their own personal liberation. It was not done. It was only to keep the universal order. या हे जे संस्कृती चक्र सगळं जे चालू आहे, हे सगळं जगताचं जे चक्र चालू आहे, ते सुव्यवस्थित, ही सगळी जी व्यवस्था आहे, ही सगळी व्यवस्था सुरळीत असावी अशा करता जे यज्ञ असतात, ते यज्ञ खरे म्हणजे आध्यात्मिक यज्ञ असतात. And those yajnas were performed by the ancient Brahmins by chanting the mantras which were there at the ancient time in the Vedas, and the sacrifices which were described in the Vedas themselves. And those sacrifices were meant for the whole universe itself.
for the betterment of the whole universe, to maintain the entire world itself. थोडक्यात म्हणजे अशा प्रकारचं दान, तप किंवा यज्ञ करत असताना what you have to do is, if you chant Om, if you say Om Tat Sat and do it, you become part of that universal sacrifice. You become part of that universal yajna. It doesn't get limited to your personal life, your personal salvation. It doesn't get limited to that. In fact, that is the way you can become instrument in the hands of Lord. That is, that yajna is offering yourself to that ultimate reality for its own purpose in the universe. की जो भगवान आहे, जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याकडे आपल्या स्वतःला सुपूर्द करणं, त्याच्या व्यवहाराकरता अशा प्रकारचं ते यज्ञ होत आहे, की ज्याच्या 15व्या अध्यायात की आपण ते निमित्त मात्रम भव सव्य साचिन असं त्यांनी सांगितलेलं आहे की यू बिकम ए राईट इन्स्ट्रुमेंट इन द हँड्स ऑफ गॉड. सो दिस काइंड ऑफ तपस और ज्ञान और यज्ञ मेक्स यू इन्स्ट्रुमेंट इन द हँड्स ऑफ लॉर्ड. तुम्ही उपकरण होऊन जाता. तुम्ही तुम्ही राहत नाही, तो उपकरण होता, and you offer yourself for the universal sacrifice. So that is the secret which has been told in these shlokas, which we shall read tomorrow. From 24 onwards we shall read tomorrow. So we'll chant Asatoma Sadgamaya and end the session for today. Om Asatoma Sadgamaya तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम.